प्रत्येकाला प्रश्न पडतो, प्लॉटमध्ये गुंतवणूक कुठे व कशी करावी. नंबर 1, लोकेशन, स्थानाची निवड. भविष्यात त्या भागात विकास होणार आहे का ते पहा. जसे की नवीन रस्ते, मेट्रो, इंडस्ट्रियल झोन, टाउनशिप प्रोजेक्ट. शहरीकरणाकडे वाटचाल करणाऱ्या भागामध्ये गुंतवणूक अधिक फायदेशीर ठरते. पाणी, वीज, दळणवळण यासारख्या मूलभूत सुविधांचा अभ्यास करा. नंबर 2, कायदेशीर कागदपत्रांची खात्री. सातबारा उतारा, फेरफार नोंद, एने ऑर्डर, टायटल क्लिअर आहे का ते तपासा. जमीन विकणाऱ्याकडे विक्रीचा हक्क आहे का याची खात्री करा. जमीन वादग्रस्त किंवा शेतकी वापरासाठी आरक्षित तर नाही ना. नंबर 3, गुंतवणुकीचा उद्देश ठरवा. केवळ भाववाढीसाठी गुंतवणूक करणार असाल किंवा भविष्यात प्लॉटवर बांधकाम करणार आहात. उद्देशानुसार पायाभूत सुविधा आणि प्लॉटचा आकार ठरवा. नंबर 4, गुंतवणुकीचा कालावधी. दीर्घकालीन गुंतवणुकीचा कालावधी 5 ते 10 वर्षाचा असतो. त्यामुळे त्वरित परतावा मिळणार नाही हे ध्यानात ठेवा. संयम आणि बाजाराचे निरीक्षण आवश्यक. नंबर 5, किमती आणि भाववाढीचा अंदाज. आजूबाजूच्या प्लॉटच्या किमतीची तुलना करा. त्या भागात गेल्या 5-10 वर्षात भाव कसे बदलले याचा अभ्यास करा. नंबर 6, बँक लोन किंवा स्वतःची भांडवल रचना. प्लॉटवर लोन मिळण्यासाठी त्याचा टायटल क्लिअर असणे आवश्यक आहे. काही गुंतवणूकदार स्वतःचे पैसे वापरतात, काही लोन घेऊन प्लॉट घेतात. दोन्ही पद्धतीचे फायदे तोटे समजून घ्या. नंबर 7, प्लॉट मेंटेनन्स आणि मालकी हक्क. प्लॉटच्या कुंपणाची निगा राखण्याची जबाबदारी कुणाकडे असेल. नियमित सातबारा उतारा आणि मालकीची नोंद अपडेट करत राहा. नंबर 8, झोनिंग आणि मास्टर प्लॅनचा अभ्यास करा. स्थानिक नगरपालिका किंवा प्रादेशिक योजना विभागाचा मास्टर प्लॅन DP तपासा. तुम्ही जिथे प्लॉट घ्यायचा विचार करत आहात ते क्षेत्र रेसिडेन्शियल, कमर्शियल, ग्रीन झोन, इंडस्ट्रियल झोन आहे का ते जाणून घ्या. चुकीच्या झोनमध्ये गुंतवणूक केल्यास भविष्यात प्लॉटचा उपयोग मर्यादित होऊ शकतो. नंबर 8, जमिनीवर असलेली बंधने तपासा. कोणतेही कर्ज, केस, विरुद्ध दावे या प्लॉटवर आहेत का हे जाणून घेणे अत्यंत आवश्यक आहे. त्यासाठी इन्कुंबरन्स सर्टिफिकेट किंवा स्थानिक तलाठी कार्यालयात चौकशी करता येते. नंबर 10, ग्रामपंचायत आणि नगरपालिका टॅक्स अपडेट. प्लॉटवर जुना टॅक्स बाकी नाही ना. नवीन मालक म्हणून नाव लावल्यावर टॅक्स कोणी भरणार याची स्पष्टता असली पाहिजे. नंबर 11, दरवर्षी सरासरी भाववाढीचा अंदाज 6 ते 15% असतो. आपला प्लॉट भाडेतत्त्वावर आपण देऊ शकतो. नंबर 12, गुंतवणुकीसाठी आपण पार्टनरशिप करू शकतो. नंबर 13, फसवणूक टाळण्यासाठी एजंटवर अवलंबून न राहता स्वतः सगळी कागदपत्रे तपासा. शक्य असल्यास वकिलाचा सल्ला घ्या. नंबर 14, रेरामध्ये नाव असल्यास तो प्रोजेक्ट कायदेशीररित्या अधिक सुरक्षित मानला जातो. नंबर 15, भाववाढीचा अंदाज 5 ते 10 वर्षात किमान 2x तरी झाला पाहिजे. अशीच प्लॉटची नवीन माहिती घेण्यासाठी नाशिक प्रॉपर्टी गाईड या YouTube चॅनलला अवश्य भेट द्या. पुन्हा भेटू. धन्यवाद.